विजय शिवतारेंच्या संदर्भातली शिवतारे यांनी आज एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। आज सासवडमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। बैठकीला सर्व पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत। तशा सूचना देखील त्यांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। तर शिवतारे महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता देखील आता वर्तवण्यात आलेली आहे। तर बारामती लोकसभा अपक्ष लढण्याची घोषणा ते करू शकतात। तर शिवतारेंच्या भूमिकेकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, विजय शिवतारे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली असून आज सासवडमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बैठकीला सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत। तर शिवतारे महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे। बारामती लोकसभा अपक्ष लढण्याची घोषणा ते करू शकतात। या संदर्भातल्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत। तर शिवतारे नेमकी कशा पद्धतीची भूमिका आज घेतात, त्यांच्या या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। विकास कोकरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। विकास, सगळ्यात महत्त्वाची बातमी, शिवतारे आज महत्त्वाची भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे। त्यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या की सासवडमध्ये एकत्र या, सासवडमध्ये ते बैठक देखील घेणार आहे। आजच्या बैठकीतून ते महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे का? नक्कीच आज बारामती लोकसभा हा मतदारसंघ लोकसभेची घोषणा होण्या अगोदरपासून चर्चेत असलेला मतदारसंघ आहे। अशातच विजय शिवतारे यांनी अपक्ष भूमिका घेऊन लढण्याचं ठरवल्यानंतर हा मतदारसंघ अतिशय चर्चेत आलेला आहे। 2019 साली अजित पवारांनी विजय शिवतारेंचा पराभव केला होता आणि आता तेच विजय शिवतारे अजित पवारांच्या विरोधात शड्डू ठोकून उभा आहेत। एकंदरीत विजय शिवतारे हे आपल्या अपक्ष निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत। अशातच विजय शिवतारेंच्या माध्यमातून आज त्यांच्या पुरंदर या निवासस्थानी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक बोलावण्यात आली आहे। सगळ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत। सगळे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहावे अशा सूचना देखील विजय शिवतारे यांच्याकडून करण्यात आल्या आहेत। या अगोदरही विजय शिवतारे यांच्याकडून बैठका घेण्यात आल्या होत्या आणि कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावरती निवडणुका लढा, अपक्ष असतील तरी तुम्ही लढा असा रेटा त्यांच्याकडून लगावण्यात आला होता। मात्र या कालावधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यानंतर त्यांनी ते आपल्या भूमिकेमध्ये बदल करतील असं वाटलं होतं। मात्र यानंतर देखील त्यांनी आपल्या भूमिकेमध्ये कोणताही बदल केला नाही आणि अखेर आज विजय शिवतारेंच्या उपस्थितीत शिवसैनिकांची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये विजय शिवतारे शिवसैनिकांशी संवाद साधून आपला जो निर्णय काय आहे, विकास, विजय शिवतारे आज कोणती भूमिका घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तुर्तास दिलेल्या माहिती संदर्भात धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।